हो. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. अविनाश हे नाम कल्याण ज्याचे, करी सर्व कल्याण सर्वांसी साचे. समर्थे दिने उतरायासी पारी, अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी. नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे, स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु रामाजी बुवा महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु दिनकर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधक हो नमस्कार. शिवथरगड नगर तासबोध वाचन समूहाच्या सर्व साधकांना, ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या अंतरात्म्यामध्ये अध्यात्माची ज्योत जी सतत तेवत आहे आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात आपला अध्यात्म मार्गावरचं जी आपली मार्गक्रमणा चालू आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो. आणि ही ज्योत, हा आपला प्रवास दिवसेंदिवस उत्तरोत्तर आपल्या साध्यापर्यंत जाओ, समर्थ कृपा आपल्यावरती हो, अशा पद्धतीने मी समर्थांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि यश चिंतितो की लवकरात लवकर आपलं अध्यात्म मार्गावरचं उद्दिष्ट साध्य व्हावं आणि समर्थ कृपा आपल्यावरती व्हावी. आज ज्येष्ठ शुद्ध तृतीय आहे आणि आज तेथे जगन्नाथ स्वामी यांची आज रथयात्रा आहे, म्हणून आज त्यांचाही स्मरण करूयात. अनाथस्य जगन्नाथ नाथस्तोमेन संशयः, यस्य नाथो जगन्नाथस्तस्य दुःखम कथम प्रभो. स्वामी कसे आहेत जगन्नाथ स्वामी? तर अनाथांचे नाथ आहेत. ज्यांचे या जगात कोणी नाही ना, त्यांचं आपले जगन्नाथ महाराज आहेत, जगन्नाथ स्वामी आहेत. आणि ज्यांचे नाथ स्वतः जगन्नाथ आहे, त्यांच्या याच्यात कधीही दुःख येणार नाही. त्याच्यामुळे अशा जगन्नाथ महाराजांचं, जगन्नाथ स्वामींचंही मी इथे स्मरण करतो. कालच आपल्याकडे वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबेश्वरींची पुण्यतिथी झाली. त्यांनाही मी मनोमन प्रार्थना करतो, त्यांनाही वंदन करतो आणि आपल्या आजच्या निरूपणाला सुरुवात करतो. मना फारसे काय सांगो तुला मी, अरे सर्व सांडी भजे नित्य रामी. नको वावरो तू कदा दुष्ट कामी, तेणे सौख्य पावेसी ना तू त्रिधामी. श्रीराम मना राघवे वीणवाणी कुवाणी, दिसे कीर्तना वीणते दीनवाणी. म्हणोनी वदे सर्वदा नाम वाचे, मना चूकती पाशतेणे यमाचे. श्रीराम मना कामना सांडिदाराधनाची, तथा पुत्रमित्रादि सर्वा जनांची. न येतील कोणी तया वीण कामा, म्हणून स्मरे सर्वदा राम नामा. श्रीराम मना काय रे भूलसिया प्रपंचा, जयाचे निसंगे घडे संगनीचा. मना सेवी साधू साधू जना सज्जनाला, सदा सेविल्या तोष होतो हरीला. श्रीराम
मना साधू संगेची निसंग व्हावे, मना साधू संगेची लीळा तरावे, मना साधू संगे जीवनमुक्त व्हावे, मना एक हे नित्यताच रावे. श्रीराम. मना सांडी आसक्ती या विषयांची, तथा सांडी त्या काममोहादिकांची, मना प्रीती यांची बहुसाल खोटी, जेने घडे राघवी प्रेम तुटी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. साधक हो, आपण दिनकर स्वामींचे मनाचे श्लोक बघत आहोत आणि दिनकर स्वामींच्या मनाच्या श्लोकामध्ये आपण मागच्या भागामध्ये सद्गुरूचं महात्म्य बघितलं. आपण पहिल्यांदा जो अभ्यास केला, जे चिंतन केलं, ते सत्क्रियेचं चिंतन केलेलं आहे. आपण सिरियलमध्ये बघतो की नाही, रिकॅप दाखवतात प्रत्येकाला. आपण तसं थोडंसं रिकॅप करूयात. आपण काय आतापर्यंत चिंतन केलं. आतापर्यंत आपण जवळपास 10 श्लोकांवरती चिंतन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विषय आपण त्याच्यावरती बघितले. एक म्हणजे सत्क्रिया, शुद्ध क्रिया. कारण जोपर्यंत कर्म चांगलं होत नाही तोपर्यंत तुमचा पुढचा परमार्थाचा मार्ग आहे तो सुलभ होत नाही. त्याच्यामुळे कर्माची शुद्धता महत्वाची. त्याच्यानंतर अशी क्रिया करता करता आपल्याला कुठल्या तरी सद्गुरूची आपल्यावर कृपा असावी लागते आणि त्या सद्गुरूचं महात्म्य सगळ्याच संतांनी, सगळ्याच धर्मामध्ये, सर्वच पंथामध्ये अनन्यसाधारण असं सद्गुरूचं महात्म्य आहे. आणि अशा सद्गुरूच्या महात्म्याची आपण मागच्या वेळेला थोडंसं चिंतन केलं की या बाबतीत दिनकर स्वामींना काय म्हणायचं होतं, त्यांनी सद्गुरूंचं वर्णन कसं केलेलं आहे हे आपण बघितलं. आजचे हे जे श्लोक आहेत, या श्लोकामध्ये त्यांनी तितकाच महत्वाचा असा अध्यात्मातला एक विषय जो त्यांनी हाताळला आहे तो आहे सत्संगती. कसं असतं ना, माणसाला संगती फार महत्वाची आहे. आपण संसारात असा, आपण शाळेच्या वयात असा, आपण लहान असा, मोठे असा किंवा आपण कुठल्याही वयात असा, आपली संगत आपलं जीवन घडवत असते आणि ही संगती आपल्या हातात असते. हे बघा, आपले नातेवाईक, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण हे आपल्या हातात नसतं, कारण ते आपल्याला आपल्या कर्माने मिळालेलं असतं. पण आपल्याला कोणाचा सहवास आपण घ्यायचा आणि कोणाचा सहवास आपण टाकायचा हे मात्र आपल्या हातात असतं. आणि असा अध्यात्मामध्ये संतांचा सहवास मिळणं हे तर अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. पण असा संतांचा जर सहवास मिळाला ना, असा संतांचा संग जर आपल्याला मिळाला ना, तर मात्र आपलं जीवन धन्य धन्य होऊन जातं. त्याच्यामुळे या काही श्लोकांमध्ये की दिनकर स्वामींनी सत्संगाचा महिमा सांगितलेला आहे की सत्संगाने काय होतं. पहिले दिनकर स्वामी म्हणतात की सत्संगाने परमार्थ सोपा होतो. काय असतं ना की लहानपणापासून, जन्मल्यापासून आपल्याला संघ कशाचा लाभलाय बरं, तर आपल्याला संघ लाभलाय तो प्रपंचाचाच संघ लाभलेला असतो. जसं जसं मोठं होतो, जसं जसं आध्यात्मिक आपली ओढ वाढते, तसं तसं आपण अध्यात्माकडे वळायला लागतो आणि मग थोडं थोडं आपल्याला परमार्थाचा संघ हवाहवासा वाटू लागतो. अर्थात ते जे संत महात्मे असतात ते अत्यंत दुर्मिळ हो की जे जन्मजामध्येच वैराग्य घेऊन आलेले असतात. ते परमेश्वराचे अंशच असतात. पण आपल्यासारख्या साधकांना मात्र या जन्मामध्येच आपल्याला प्रपंचही साधायचा असतो आणि साधना करत 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 आपल्याला परमार्थ साधायचा असतो. पण त्याच्यासाठी आपल्याला जन्मल्या जन्मल्या संघ कुठला लागतो, तर तो जन्मला जन्मला संघ लागतो तो प्रपंचाचाच संघ लागतो. आणि प्रपंचाचा संघ म्हणजे दुसरं काही नाही तर विषयांचाच संघ लागतो. जे जे आपल्याला गोडी आहे, जे जे आपल्याला दिसतं आणि ज्याची आवड आहे, गोडी आहे ना, ते आपल्याला हवं हवंसं वाटतं आणि हवं हवंसंच वाटत राहतं. पण लक्षात ठेवा, आता परमार्थात आल्यावरती मात्र आपल्याला हा प्रपंचातला संघ आपल्याला परमार्थाकडे लावायचा आहे. कारण कसं असतं की आपण जो विचार केलेला असतो तो परमार्थ मार्गामधला विचार हा कसा आहे, तर सूक्ष्मातिसूक्ष्म विचार आहे. आणि प्रपंच हा सगळा इथून तिथून स्थूलाचा प्रपंच आहे. आणि जे जे दिसे ते ते नासे. जे जे काही स्थूल आहे
ते सगळं सगळं नाशिवंत आहे. मग परमार्थात आपल्याला यायचं, तर परमार्थात येऊन काय करायचंय? तर ह्या मन, बुद्धी, इंद्रिय या सगळ्यांच्या अगोचर असणारा जे परमतत्व आहे, त्या परमतत्वाला जाणून घ्यायचं आहे. आणि जेव्हा या परमतत्वाला आपल्याला जाणून घ्यायचंय ना, तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला मन हे तेवढं सूक्ष्म करायला पाहिजे. अहो, नकळे नकळे नेती नेती असं सद्गुरूंचं रूप आहे, ते परमात्म्याचं रूप आहे. मग त्या परमात्म्याला जाणून घ्यायला किती बरं सूक्ष्म व्हावं लागेल, किती बरं सूक्ष्म व्हावं लागेल. आणि गंमत म्हणजे आपण जन्मभरापासून स्थूलाचीच सवय आपल्याला आहे की नाही. आपण सूक्ष्म कधी जातो? आपली इंद्रिय, याच्याहून सूक्ष्म आपलं मन आहे. मनाहून सूक्ष्म आपली बुद्धी आहे, आणि बुद्धीहून सूक्ष्म आपलं काय असेल तर आत्मा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जन्मल्यापासून किंवा आतापर्यंत जी साधना केली ती सगळी स्थूलाचीच साधना झाली, स्थूलाचाच प्रपंच झाला. आणि त्याच्यातनं उठून असं पटकन आपण स्विच केल्यासारखं आपण नाही होऊ शकत सूक्ष्मामध्ये, कारण त्या इंद्रियांना सवयच नाही हो आपल्या. आणि गंमत म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यातली ही जी सीमारेषा आहे ती इतकी इतकी पातळ आहे की या पातळ ह्याच्यावरनं पटकन माणसाचा पाय घसरून जातो. आपल्यासारख्यांचं जाऊ दे, मोठे मोठे साधक देखील ह्या परमार्थ मार्गावरनं पटकन घसरून प्रपंचात आलेले आहेत. कारण आपण ज्याला परमार्थ करतो असं म्हणतो ना, तो खरं तर ना प्रपंचच झालेला असतो बघा. अगदी साधं उदाहरण देतो. आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, शब्दच सांगतोय ना, किंवा मी गायन करतोय, शब्द काय आहेत? शब्द स्थूल आहेत, पण त्या शब्दामागचा जो अर्थ आहे तो सूक्ष्म आहे. बरोबर? आणि हे द्वैत जे आहे हे सगळीकडे जगामध्ये, या संपूर्ण चराचरामध्ये हे द्वैत भरलेले आहे. आणि ते द्वैतालाच आपल्याला पार करून अद्वैताची गाठ घ्यायची आहे. आता आपण अन्न खातो, ते अन्नामध्ये स्थूल काय आहे? तर आपण जे अन्न खातो, पोळी भाजी वरण भात, ते काय आहे? ते स्थूल आहे. पण त्याची गोडी जी आहे ती सूक्ष्म आहे की नाही? आपण एखादं गाणं ऐकतो, ऐकणं काय झालं? ऐकणं हा स्थूलाचा भाग झाला, पण त्याने जो आनंद मिळतो मनाला तो सूक्ष्माचा भाग झाला. त्याच्यामुळे हा जो प्रपंच आहे तो पूर्णपणे स्थूलमय आहे, आणि हा परमार्थ जो आहे तो पूर्णपणे सूक्ष्माचा परमार्थ आहे. आणि हे न कळल्यामुळे काय होतं ना, माणूस आयुष्यभर साधना करत राहतो आणि प्रपंचच त्याचा, आणि मी परमार्थ करतो म्हणून प्रपंचच करत राहतो. अगदी साधं उदाहरण बघा. आपण म्हणतो मी परमार्थ केलं, साधना केलं, पण त्याची काय कसोटी आपण बघितली की मी परमार्थिक आहे, मी साधना मार्गावरती आहे, त्याची आपण काय कसोटी बघतो? समजा एखाद्या कुठल्या मठात आपण सेवा करून आलो आणि लगेच नोकरी मिळाली, तर आपण म्हणतो की नाही, अरे बघा इथे 10 दिवस जाऊन सेवा करून आला, नोकरी मिळाली. किंवा इथे या मुलीने सेवा केली, लगेच तिचं लग्न झालं. आता मला सांगा, लग्न झालं, नोकरी मिळाली, ही स्थूलातली प्रगती का ही परमार्थातली प्रगती? अहो, ही स्थूलातलीच प्रगती. स्थूलातली प्रगती की नाही? मग आता सांगा परमार्थातली प्रगती काय? परमार्थातली प्रगती म्हणजे वृत्तीचा विकास झाला पाहिजे. त्याच्यामुळे वृत्तीचा विकास झाला पाहिजे. तर एखादा मनुष्य जसा जसा परमार्थिक बनतो तशी ना वृत्ती बदलत गेली पाहिजे. त्याची वृत्ती जास्तीत जास्त आध्यात्मिक झाली पाहिजे, तर ती प्रगती आपण म्हणू की परमार्थिक प्रगती आहे. आणि आपण आयुष्यभर या भ्रमात राहतो की मी परमार्थ करतो, मी साधना करतो. अगदी ही वाक्य तर आपण सहजपणे आपल्या कानावर आली असतील. सगळं छान चाललं त्याचं, नोकरी छान चालली आहे, मुलगा इकडे मुलगी इकडे, सगळं लक्ष, अगदी देवाने अगदी छान केलं, मी हे रोज सगळं करतो ना, त्याचंच हे फळ आहे बरं. अरे, तू परमार्थात करतो त्याचं हे लौकिकातलं फळ आहे, पण हे परमार्थिक फळ नाही बरं, हे अलौकिकातलं फळ नाही. आणि परमेश्वराला तुझ्याकडनं अलौकिकातलं फळ, परमार्थाला परमार्थाचीच प्रगती पाहिजे हो. म्हणूनच आपल्याकडे म्हणतात, पण एकदा ती जर समजा आपण प्रगती केली तर तो देव इतका दयाळू आहे, इतका मायाळू आहे की तुमची ती प्रगती स्थूलातली आणि लौकिकातली तो करूनच देतो.
म्हणून भगवंत जोडावा तो कसा म्हणतात? निष्काम भावनेने भगवंत जोडावा, कुठली कामना नसावी त्याच्याकडे. अहो, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा तो तुमच्या या क्षुल्लक प्रपंचाच्या गोष्टी काही त्याला कळणार नाहीत का? अगदी नक्की कळतील. तुमच्या मनातलं छोटेसे छोटे तरंग देखील तो अनुभवू शकतो. असं असताना तो तुमच्या या क्षुल्लक ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या काही त्याला कळणार नाही, त्याला नक्की कळतील. तो त्याच्यामध्ये राहील. पण म्हणून तुम्ही तेच करू बसू नये. कारण कसं असतं ना, संतांना पण अपेक्षा असते की माझा शिष्य, माझा साधक, माझा भक्त हा ना परमार्थ मार्गात पुढे जावा बरं. कारण प्रपंच किंवा देहाचे व्यवहार हे सगळे सगळे आपापल्या त्याच्या कर्मानुसार होतच राहणार आहेत. पण परमार्थात मात्र प्रयत्नाची जरूर आहे. साधना करायला, त्या परमेश्वरापर्यंत पोहोचायला सद्गुरु कृपेची आवश्यकता आहे. तिथे जायला साधनेची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय ते सूक्ष्माती सूक्ष्म असं जे परब्रह्म आहे ते दिसणार नाही, ते कळणार नाही, त्याचा अनुभव येणार नाही. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे, असं समर्थ म्हणतात की तुमचं जे स्थूलातलं जे घडणं आहे ना, ते सगळंच्या सगळं तुम्हाला काय होणार आहे, ते कर्मयोगाने घडतच आहे. मती मंदते खेद मानी वियोगे. मतिमंद म्हणजे ज्याने हा विचार केला नाही की परमार्थ काय आहे आणि प्रपंच काय आहे, त्याला हा वियोग त्रास देतो. आणि वियोग काही फक्त पैशाचा वियोग नसतो, आपल्या जीवलगांचा वियोग आहे. आपल्याला जे मिळाले ते जाऊ नये, त्याचं गेलं तर त्याचा वियोग आहे. आपली जी पत आहे, आपली जी प्रतिष्ठा आहे ती जाऊ नये म्हणून वियोग आहे. आणि असा वियोग होत राहतो. पण तो किती तुम्ही केला तरी तो टाळता येत नाही. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, हे कर्माने होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात गुंतून बसू नका, असं समर्थ म्हणतात. आणि या दोन्हीकडे आपल्याला महत्वाचं काय आहे तर संगती. साधा बघा, प्रपंचात देखील आपल्याला जर समजा चांगल्या माणसाची संगती लागली ना तर आपला उत्कर्षच होतो. लहानपणी चांगले मित्र मिळाले तर चांगला अभ्यास होतो. नंतर आपण तरुणपणी जर समजा चांगले मित्र मिळाले, चांगले सहकारी मिळाले तर आपल्याला कामातही आपली वाहवा होते. आणि जसं जसं तुम्ही मोठे मोठे होत जाता तसं तसं प्रपंचात देखील या चांगल्या जाणत्या माणसाची जी संगती आहे ना ती अत्यंत महत्वाची आहे. मग जिथे स्थूलातल्या या प्रपंचाची संगती महत्वाची, तिथे सूक्ष्मात तर जाणत्याची संगती पाहिजेच पाहिजे. आणि हे जे जाणणं आहे ना ते काय जाणून घ्यायचंय तर प्रपंच काय, परमार्थ काय, देव कोण आहे, मी कोण आहे याची ओळख करून घ्यायची. खरा देव तो आदरे ओळखावा, असं सगळं सांगितलेलं आहे. या मुख्य याची जाणीव करून घ्यायची. आणि जोपर्यंत हे जाणणं होत नाही तोपर्यंत प्रपंच किती साधना केला तरी परमार्थ साधत नाही. समर्थांची एक फार सुंदर ओवी आहे. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. तुम्ही जाणूनच परमार्थ करायला पाहिजे. जर न जाणता तुम्ही किती साधना केलीत, किती माळा ओढल्यात, किती जपजाप केलं तरी तुमची मोक्षाचा अधिकारी काय होणार नाही. आणि परमार्थाची शेवटची पदवी कुठली असेल तर तो मोक्ष आहे. स्वरूपात लीन होणं आहे. त्या परमात्म्याशी आपलं रूप मिसळून टाकणं आहे. आपलं जे स्वरूप आहे ते त्याच्यामध्ये आपल्या स्वरूपाची आपल्याला भेट होणं, साक्षात्कार होणं, हे परमात्मा, हे आपलं परमार्थाचं ध्येय आहे. बघा, आपल्याला प्रपंचात देखील आपला मुलगा 10वी नंतर 12वी जावा, 12वी नंतर पुढे ग्रॅज्युएट व्हावा, MBA व्हावा, डॉक्टर व्हावा, असं प्रत्येक आईला, मुलांना, पालकांना वाटतं की नाही. त्याची प्रपंचात प्रगती व्हावी असं वाटतं की नाही. मग संतांना पण तसंच वाटतं. संतांनाही वाटतं की माझ्या साधकाने, माझ्या भक्ताने वर्षोनवर्ष नाही तिथे गुंतून पडू. व जसं जसं त्याचं साधना वाढत जावी ना तशी तशी त्याची परमार्थिक प्रगती व्हावी. आता जर समजा डॉक्टर करायचंय तर आपल्याला डॉक्टरीचाच अभ्यास करायला पाहिजे, हे की नाही. तर इंजिनिअरिंगचा अभ्यास करून फायदा आहे का? नाही होणार. डॉक्टरीचा साईडचा अभ्यास करायला लागेल. किंवा आपल्याला अजून जर गायक व्हायचं असेल तर संगीताचाच अभ्यास करायला लागेल.
आपल्याला दुसऱ्या गोष्टींचा अभ्यास करून चालेल का? नाही की नाही. आणि त्याच्या पदव्या मिळतात. डॉक्टरला MBBS आहे, याला इंजिनियर आहे, याला अजून विशारद आहे. तशी परमार्थात काय आहे? म्हणून परमार्थात नाही, म्हणून आपली फसगत होते. परमार्थात कुठली पदवीच नाही. कोण आपल्याला सांगणार तू करतोय ते चूक आहे का बरोबर? पण एक मार्ग आहे जो आपल्याला सांगू शकतो आणि जो आपल्याला समजू शकतो, ते म्हणजे सत्संगती. आपण मागच्या वेळेला बघितलं की बाबा गुरुचं महत्व काय आहे. पण एखाद्याला आपण गुरु करणं किंवा एखाद्या गुरुने आपल्याला शिष्य म्हणून करणं हा नंतरचा भाग झाला. पण त्याच्या आधी परमार्थातली आपली प्रगती किती आहे, ती कशी बरं जोखायची, हे आपण कसं बरं सांगायचं. याच्यासाठी दिनकर स्वामींनी हे जे श्लोक दिलेले आहेत त्याच्यामध्ये सत्संगाचे अत्यंत महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. सत्संग पाहिजे. या सत्संगाचं हे जे पहिले 3 श्लोक आहेत ते थोडे आपण नंतर विचार करू. पुढचे जे 3 श्लोक आहेत त्याचा आपण आधी विचार करू. स्वामी म्हणतात, मना साधू संगेची निसंग व्हावे, मना साधू संगेची लीळा तरावे, मना साधू संगे जीवन मुक्त व्हावे, मना एक हे नित्य त्या आचवावे. मना सांडी आसक्ती या विषयांची, तथा सांडी त्या काम मोहादिकांची, मना प्रीती यांची बहुसाल खोटी, जयने घडे राघवा प्रेम तुटी. सत्संगाचं महत्व शंकराचार्याने पण छान सांगितलेलं आहे. शंकराचार्य म्हणतात, संग कसा आहे? सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्तः. 2 श्लोकांच्या चरणामध्ये त्यांनी आपल्याला आपलं सत्संगाचं महत्व सांगितलं, सत्संगाची प्रोसेस सांगितली कशी होते. आणि आता इथे जे स्वामी हे म्हणतात ना तसंच आहे, मना साधू संगे जीवनमुक्त व्हावे, मना एक हे नित्य त्या आचरावे. ह्याची अगदी प्रचिती आहे. काय होतं सत्संगाने? सत्संगाने पहिल्यांदा निस्संगत्व येतं. जन्मोजन्मापासून अगदी जन्मल्यापासून आणि पुढे आतापर्यंतच्या आयुष्यापर्यंत जितका जितका म्हणून चुकीचा संघ लागलाय तो संघ बाजूला पडतो. ही सत्संगाची महती आहे. सत्संगाने आपल्याला परमार्थात योग्य मार्गावर आणलं जातं. आणि या निस्संगत्व, एकदा का निस्संगत्व आलं की त्या निस्संगत्वाने निर्मोहत्व येतं. संघ तुटला, सगळ्यांचाच संघ तुटला. म्हणजे सगळ्यांचा संघ तुटला तर कुणाचा संघ राहिला? आपलं मन असं संघाशिवाय राहू शकत नाही. मनाला कशाचा तरी संघ असावा लागतो. या मनाला कुठल्या तरी गोष्टीला चिकटायला लागतं, कुठेतरी त्याला अटॅच व्हावं लागतं. म्हणून या मनाला मग परमेश्वराचं ध्यान लागतं. निस्संगत्वे निर्मोहत्वम. आणि एकदा त्या परमेश्वराचं अनुसंधान लागलं ना की मग त्याला काही नको असतं. कारण जे शाश्वत जे आहे, जो या जगाचा आधार आहे, जो या चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे, त्याचंच एकदा ध्यान लागलं, त्याचंच एकदा अनुसंधान लागलं की बाकी सगळ्या अशाश्वत गोष्टी, बाकी जड आणि चंचल अशा सगळ्या गोष्टी, नाशिवंत गोष्टींचा मोह निघून जातो. निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलत्वम. हे निश्चलत्व ही जी गती आहे ना ही अत्यंत महत्वाची आहे. मोठे मोठे साधक देखील ही निश्चलत्वता मिळवण्यासाठी धडपडत असतात. कारण हे निश्चलत्व मिळत नाही, कारण हे मन इतकं चंचल असतं की मन त्यांना सतत 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 साधनेतनं त्यांना परावृत्त करत असतं. आणि या मनाला स्थिर करण्यासाठी सत्संगाचीच जरूर आहे. निर्मोहत्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्तः. जीवनमुक्त होऊन जातो माणूस. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही. कारण मनाचं मनपणच गेलं तर आता कसलं बंधन? आता मनाचं बंधनच राहत नाही. म्हणून समर्थाने पण मनाचा श्लोकामध्ये सुंदर श्लोक सांगितला आहे. मना संग हा सर्व संघास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. पण हा संघ कुणाचा पाहिजे? हा जाणत्याचा संघ पाहिजे. हा संघ कुणाचा पाहिजे? तर हा संघ सिद्ध माणसाचा संघ पाहिजे. आणि आताच्या श्लोकांमध्ये बघायला गेलं तर साधूचा संघ पाहिजे. कारण असा जो संघ आहे तोच संघ माणसाला
निर्मोहत्वम देऊ शकतो, त्याला निश्चलत्वम देऊ शकतो. कारण हे काय होतं, कारण हा जो संघ आहे हा जर परमार्थात काय किंवा प्रपंचात काय कुठेही राहिला तरी तो माणसाला दीन करतो, अत्यंत दीन करून टाकतो माणसाला. आता प्रपंच आणि परमार्थ की आपण आत्ताच बघितलं की आपल्याला परमार्थामध्ये जर पुढे जायचं असेल तर संगतीची जरूर पाहिजे, तशीच आपल्याला इथे प्रपंचातही त्याची जरूर पाहिजे. कारण प्रपंच आणि परमार्थ ह्याच्यामध्ये जर कॉमन कोण असेल तर हे मन आहे. हे मनच माणसाला दोन्हीकडे आहे आणि दोन्हीकडे तितक्याच येणे आहे. पण या मनाची गंमत अशी की हे मन आहे ना, हे प्रपंचात ते सर्व सत्ताधीश आहे. बघा, प्रपंचात किती मन नाचवतो आपल्याला, नाचवते की नाही, किती गोष्टी आपल्याला या मनाने करतात. पण परमार्थात त्याचं काही चालत नाही. कारण परमार्थात त्या मनाची सत्ता नसते, परमार्थात सत्ता असते त्या आत्म्याची सत्ता असते, त्या आत्मारामाची सत्ता असते. हे मन जे आहे हे प्रपंचामध्ये कार्यरूपाने असतं आणि हेच मन परमार्थामध्ये कारण रूपाने असतं. कारण तिथे त्याला फक्त एक सहाय्य म्हणून घेतलेलं आहे. कारण त्या मनाचं उन्मनच करायचंय, त्या परमेश्वरात हा पर्यंत पोचायचंय, तिथपर्यंत जायचंय, तर त्या मनाचं नमनच करायचंय, त्या मनाचं चंचलत्वच बंद करायचंय. पण प्रपंचात हे होतच नाही. प्रपंचात मनाचं नमन केलं तरी वेडा ठरवतील आपल्याला उद्या. साधच बघा की आपण एखाद्या देवळात जातो, छान निरूपण प्रवचनं चाललेली असतात, गायन कीर्तन चाललेलं असतं, किंवा ते नाही आत्ताही आपण बसलेलो आहोत, आपण आता छान काही काही ऐकतो आहोत. आता इथे मनाचं काही चालतं का? अनेक विचार मनातले आपल्या निघून गेलेले असतात. आपण ऐकत असतो, आनंद घेत असतो. मनाचं चंचलत्व अशा ठिकाणी सत्संगामध्ये कमी होतं. अर्थात काही काही जणांचं ते तसंच राहतं, हा भाग वेगळा. पण बहुतेक जणांचं, आपल्यासारख्या साधकांचं मनाचं चंचलत्व कमी होतं अशा ठिकाणी. कारण इथे परमार्थात अध्यात्मात त्याची सत्ता चालत नाही. पण देवळाच्या बाहेर पाऊल टाकला की पहिला प्रश्न येतो आपला, चला आता कुठे जायचं, कसं जायचं, कुठल्या हॉटेलमध्ये जाऊयात. मनाचं चंचल पण लगेच चालू. म्हणून हे जे मन आहे हे प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये दोन्ही प्रकारे कसं वापरलं जातं याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि परमार्थामध्ये ते विशेषत्वाने कारणभाव म्हणूनच वापरलं जातं. कारण तिथे सर्व सत्ताधीश तोच आहे. साधना मी करतो म्हणलं की तिथे संपलं. माझ्याकडनं कोणीतरी साधना करून घेत आहे, माझ्याकडनं कोणतरी साधना करून घेते आणि माझं हे नाही असा नम्रपणा, असा जर मीपणा नाही तशी भावना आली ना तर ती साधना उत्तम होते. आता सत्संग कसा पाहिजे, तर सत्संग पाहिजे जो परमार्थाला पूरक पाहिजे. आणि आमचे दिनकर स्वामी म्हणतात की सत्संग कसा करा, तर सत्संग असा करा और राघवाचाच सत्संग करा. जय चेनी संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे. तये संगतीची जनी काय गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. एका वाक्यात त्यांनी साराचं सांगून टाकलेलं आहे समर्थांनी आपल्याला की कसा संघ पाहिजे, ज्या संघाने समाधान भंगणार नाही. समाधान, शांती हे परमार्थाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मी परमार्थी माणूस आहे, मी आध्यात्मिक माणूस आहे, मी साधना करतो, जप करतो आणि असा माणूस वचा भांडत फिरला तर लोक म्हणतील काय वेडा माणूस आहे हा. त्याच्यामुळे समाधान आणि शांतीचं पण एक तेज असतं. बरं, शांतीचं एक तेज असतं, त्याचा ऑरा असतो. शांत माणसाचं, समाधानी माणसाचं, परमार्थिक माणसाचं तेज असतं आणि त्याच्यामुळे समाधान हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे परमार्थाचं आपल्या. आणि हे लक्षण भंगणार नाही. कुठलाही संघ करा पण असा करा ज्याने समाधान भंगणार नाही. आणि दुसरं आहे अहंता अकस्मात येऊन लागे. अहंता पण तशीच आहे. अहंता आपल्याला न बोलवता आलेली असते आणि जा म्हणली तरी जात नाही अशी ती अहंता. आणि अशी अहंता जेव्हा जात नाही तेव्हा माणसाला काय करते तर पहिल्या परमार्थातनं जर एका पायरीवर आलो असतं तर त्याच्या शेवटच्या पायरीवर नेऊन ठेवते. हा मीपणा परमार्थातला सगळ्यात घातक गुण आहे. गुण नाही तो अवगुणच आहे. आणि तो गुण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तसूभरही माणसामध्ये फरक पडत नाही. म्हणून अहंतेचा संग नको आणि तये संगतीची जनी कोड गोडी,
जय संगतीने मती राम सोडी. रामापासून लांब जायला नको. आपला जो आत्मा राम आहे तोच आपल्याला त्याचीच भेट घ्यायची आहे. मग त्याच्यापासूनच लांब जायला लागलं तर कसं व्हायचं बरं? म्हणून संघ असा पाहिजे की जो संघ आपल्याला समाधान बनवणार नाही, आपलं समाधान अखंड चालू ठेवेल. मना साधू संगेची निसंग व्हावे, मना साधू संगेची लीळा करावे. आता लीळा शब्द दिनकर स्वामींनी फार गोड वापरलाय बरं. एकतर तो लीळा असा म्हणून पण घेता येतो आणि लीलया म्हणून पण घेता येतो. लीलया म्हणजे सहज. साधूचा संघ असा ना, साधूचा संघ मिळाला ना की तुम्ही लीलया तरून जाता हो. लीलया तरून जाता. अनेकदा असे प्रश्न येतात की बाबा की मी हे देवदेव केलं तर माझ्या प्रपंचातले पाश काही तुटणार आहेत का? प्रपंच तर करायचाच आहे, तो काही मला सुटणार आहे का? मग मी सद्गुरू का करावा? तेव्हा एकाचं उत्तर फार छान होतं. अरे सद्गुरू काही तुझे भोग कमी करत नाहीत बरं, तुझे भोग कमी करत नाहीत, पण ते भोग भोगायची शक्ती तुला इतकी देतात, ते भोग तुला जाणवत नाही. भोग तुझेच आहेत. घडे भोगणे कर्म ही सर्वही कर्मयोगे, तुझेच भोग भोगायचे, पण सद्गुरूंची ताकद अशी ते तुला जाणवू देत नाहीत. कारण कसं होतं तर ते लीलया तुझ्याकडनं करून घेतात. ते भोग तू पार करतोस, ते भोग तू पार करतोस. म्हणून इथे स्वामी म्हणतात साधू संगेची लीळा तरावे. लीलया तरावे म्हणजे सहज जातात. आणि दुसरा असा तसा अर्थ आहे लीळा तरावे. सर्व सत्पुरुषांच्या ज्या लीला असतात ना त्या आपल्यासाठी ना बोधप्रदच असतात. आपल्यासाठी त्या बोधप्रदच असतात. प्रत्येक लीलांमधनं काही ना काहीतरी आपल्याला संकेत असतो, काहीतरी शिकण्यासारखं असतं. म्हणून जाणत्यापासी लेहो शिकावे, वाचो शिकावे, सगळं जाणत्याचं शिकावं. का? कारण जाणता करतो ते काहीतरी त्याच्या प्रत्येक लीलांमध्ये आपला सुप्त आपल्यासाठी एक संकेत दिलेला असतो. आणि तो जर घेता आला ना तर आपल्यासारखा भाग्यवान आपणच. मना साधू संगे जीवनमुक्त व्हावे. आता जीवनमुक्त ही एक पदवी आहे. अनेकांना परमार्थात आपण का परमार्थात येतो हेच लक्षात येत नाही बाबा. 4 जण जातात म्हणून आपणही जावं. छान बरं वाटतं, आता काय काम नाहीये घरात म्हणूनही परमार्थाला लोक लागतात. अजून तिसरी गोष्ट अशी प्रेस्टिजियस असतं. मी ह्याच्याकडे जातो, मी ह्यांचा साधना करतो, ह्यांची उपासना करतो. पण खरा परमार्थाचा उद्देश हा आहे का? अध्यात्मविद्येचा खरा उद्देश आहे का? तर नाही बरं. परमार्थाचा खरा उद्देश आहे की जो त्रिविध तापे पोळला तो परमार्थी अधिकारी झाला. संसारातनं वीट आलेला माणूस असेल ना त्यालाच खरा परमार्थ समजतो. आणि हे जीवन मुक्त का व्हायचं, का मुक्त व्हायचंय? लोक म्हणतात बरं चाललंय की आमचं, काय वाईट चाललंय, कशाला पाहिजे ती मुक्तता? अशा माणसाने परमार्थाच्या नादीच लागू नये. प्रपंच छान करावा, अगदी आनंद घ्यावा, उपभोग घ्यावा. पण ज्याला खरी तळमळ लागलेली आहे ना की नाही बाबा हे काही खरं नाही. बद्ध लक्षणामध्ये समर्थांनी सांगितलेले की बद्ध म्हणजे कोण? ज्याला असं वाटतंय ना की मी ह्याच्यातनं सुटावं, काहीतरी हे चाललंय हे चांगलं नाही किंवा हे पुढे माझ्यासाठी चांगलं नाही, अशा मार्गाला परमार्थाची ओढ लागते ना, त्याला जीवनमुक्त ही पदवी योग्य ठरते. म्हणून म्हणलं ना परमार्थामध्ये स्वार्थाचा आणि ह्याचा इतका एवढी सरमिसळ झालेली आहे की आपण परमार्थ करतो तो सगळा प्रपंचासाठीच करतो. आणि तुम्हाला सांगतो की स्वार्थ करायचा ना तर परमार्थात स्वार्थ करा, पण प्रपंचात स्वार्थ करू नका. कारण प्रपंचातला स्वार्थ तुमची आसक्तीच वाढवतो. अगदी सोपं उदाहरण देतो की आपण प्रपंचामध्ये जर आपण स्वार्थ आपण धरला तर काय होतं? मूर्ख म्हणे माझे माझे माथ्या प्रपंचाचे ओझे. आपण प्रपंचात स्वार्थ धरला तर सगळं मला हवं, ही गाडी मला हवी, हे अलंकार मला हवे, माझं चांगलं व्हावं, हा स्वार्थ माणसाला प्रपंचात गुंतवून ठेवतो. म्हणून ज्याच्यासाठी म्हणून प्रपंच आपण परमार्थ करायला गेलो तो उद्देशच नाहीसा होतो. म्हणून स्वार्थ प्रपंचात नाही करू, परमार्थात नक्की स्वार्थ करावा. आता परमार्थातला स्वार्थ कसा? तर परमार्थामध्ये स्वार्थ करायचा म्हणजे बाबा मला उद्देश माझं काय आहे त्या मार्गाने मी जाणार. परमार्थात आपण जगाला शहाणा करण्याच्या नादात पडू नये.
नाहीतर लोक असतात ना, चल बाबा तू पण चल, ह्याला घेऊन आपण 4 जण मिळून जप करूयात, आपण हे करू. उद्देश चांगला आहे, पण अशा वेळेला काय होतं, त्या 4 जणांचा जप राहतो बाजूला, त्यांच्या गप्पांमध्येच सगळं निघून जातं. मग तिथे खाणंपिणं होतात, मग रोजचं जाणे वाटतं, मग बाकीच्या प्रपंचाच्याच गप्पा चालू होतात. असं होता होता तो मूळ जो उद्देश आहे की बाबा आपल्याला परमार्थ साधायचा आहे, जप साधायचा आहे, म्हणून समर्थांनी एकांताला फार महत्व दिलेलं आहे. एकांत ज्याला मानवाला सर्वात आधी कळे त्याला समर्थ ह्याच्यासाठी म्हणतात की एकांतामध्ये चिंतन होतं, श्रवण जे केलेलं असतं त्याच्यावरचं चिंतन होतं, मनन होतं, आणि म्हणून अशा आणि त्या मननाने निजध्यास लागतो आणि त्या निजध्यासाने साक्षात्कार होतो. म्हणून परमार्थामध्ये स्वार्थ करा. स्वार्थ कसा करावा, तर मला माझी प्रगती कशी होईल हे माणसाने बघावं. आपण लोकांचे दोष शोधत बसू नये. समर्थांनी मूर्ख लक्षणं दिली की मला माझीच वाटली पाहिजेत. अरे माझ्यासाठीच लिहिलंय, माझ्यामध्ये बदल घडला पाहिजे. आपण नेमकं उलट करतो. समर्थांची मूर्ख लक्षणं लोकांमध्ये शोधत बसतो. सांगू का, तुमच्या वाटण्याने न वाटण्याने जगात काही फरक पडत नाही. फरक आपल्यात करायचा आहे, दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. कारण आपल्याला जी हे आपले चर्मचक्षु आहेत त्याचं रूपांतर ज्ञानचक्षुमध्ये करायचं आहे, तरच तो परमेश्वर आपल्याला भेटी देईल. म्हणून आपण स्वार्थ प्रपंचात चांगला नाही, स्वार्थ परमार्थात चांगला आहे. तिथे आपण आपलं करून द्या. पण आपलं नेमकी उलटी गडबड उलटी होते. आपण प्रपंचात स्वार्थ होतो, मन आसक्त होऊन जातं. पुन्हा संघ कशाचा येतो, विषयांचाच संघ येतो. पुन्हा आपण विषयांचेच आपण नोकर बनतो आणि त्या विषयांमध्ये प्रवाहापतित होऊन जातो. म्हणून म्हणलं ना, मना साधू संगे जीवनमुक्त व्हावे, जीवनमुक्त हो. आणि हे जीवनमुक्त व्हायचं एकच साधन आहे की मनच तुम्हाला, मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. आणि हे मन प्रपंचात पण आहे आणि परमार्थात पण आहे. त्याच्यामुळे परमार्थ कसा करायचा आहे, तर डोळसपणे परमार्थ करायचा आहे. अत्यंत डोळसपणे परमार्थ आहे. आपली परमार्थातली प्रगती काय आहे ते बघायचे आणि प्रपंचातली प्रगती काय आहे ते बघायचे. दोन्हीची सरमिसळ झाली की आयुष्य निघून जातं. आपल्याला वाटतं मी छान केलं बरं देवाचं, खूप छान केलं, अगदी कुलधर्म कुलाचार सगळे छान केले, अरे पण परमार्थिक प्रगती नाही ना झाली राजा. ना सद्गुरूंची भेट झाली, ना सद्गुरूंची कृपा झाली. गात्र थकली, शरीर थकलं, पण परमार्थात जी अपेक्षित प्रगती होती ती नाही झाली. आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाला, हे श्रवण करणाऱ्या प्रत्येकाला, प्रत्येक साधकाला मोक्षाचा अधिकार आहे. कारण आमच्या दिनकर स्वामींनी सांगितलेलं आहे की त्याची नाळ ही आत्मज्ञानाशी जोडलेली नाळ आहे आणि त्याला आत्मज्ञान प्राप्तीचा अधिकार आहेच आहे. मग आपल्याला सगळं अनुकूल आहे, तर आपण तो परमार्थ अत्यंत डोळसपणे करायला पाहिजे. कसा करायला पाहिजे, जाणून केला पाहिजे. आणि जाणण्यासाठी संगती धरावी, ती जाणत्याची संगती धरावी. असा जाणता मिळाला तर आपल्याला प्रपंच, आपला परमार्थ सोपा होऊन जातो. मना एक हे नित्य त्या आचरावे. आता ह्याच पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे, मना सांडी आसक्ती या विषयांची, तथा सांडी त्या काम मोहादिकांची, मना प्रीती याची बहुसाल पोटी, जयने घडे राघवी प्रेम तुटी. मना सांडी आसक्ती या विषयांची. जन्मभर आयुष्यभर ज्याचा ध्यास घेतला त्याचा आता कमी करत आलं पाहिजे. हे कसं आहे ना, मगाशी म्हणाल्याप्रमाणे मन कसं आहे, सूक्ष्म आहे, तसं मन स्थूल पण आहे. मन प्रपंचात पण तेवढं रमतं. मग इथे परमार्थात कुठलं मन कारणीभूत होणार आहे, मनाचा कुठला गुण कारणीभूत होणार आहे, तर मनाचा आसक्ती हा जो गुण आहे ना, तो आपल्याला आसक्ती पाहिजे. पण कशाची पाहिजे, जाणत्याची आसक्ती पाहिजे, त्या शाश्वताची आसक्ती पाहिजे आणि विषयांची आसक्ती तुटून गेली पाहिजे. जे आजवरी केलं ते सोडायचं असेल तर आपल्याला विषयांची आसक्ती सोडून दिली पाहिजे. तथा सांडी त्या काम मोहादिकांची. हे जे षडरिपू आहेत ना, हेच विषयाला आपल्याला काय करतात, प्रवृत्त करत असतात. विषयाला आपल्याला विषयी बनवतात. विषयामध्ये अडकवण्याचं काम कोण करत असतं,
काम, मोह, लोभ, दंभ, मद आणि मत्सर हे षडरिपू आपल्याला ह्याच्या प्रपंचात अडकवायला तयारच असतात. आणि म्हणून तथा सांडित्या काम मोहादिकांची. पण हे सगळं कसं कर्तव्य, हे आपल्याला साधनेने तर हळूहळू प्रगती होतच जाते, पण जाणत्याची संगती असेल ना तर हे सहज शक्य होऊन जातं. मना प्रीती याची बहुसाल खोटी, जयने घडे राघवी प्रेम तुटी. जयने घडे राघवी प्रेम तुटी. त्या राघवाचे प्रेम जर तुटून गेलं ना तर काय फायदा. आत्मारामाचंच प्रेम तुटून गेलं, आत्मारामच आपल्यापासून दुरावला तर काय उपयोग आहे. मग जन्मभरी जो आपण परमार्थ केला तो वायाच नाही का गेला. म्हणून त्याची प्रेमाचा जो तंतू आहे ना आपल्यामध्ये आणि त्या रामामध्ये, तो कधी तुटला नाही पाहिजे, तो कधी दूर नाही झाला पाहिजे, तो कधी शिणला नाही पाहिजे. मना प्रीती याची बहुसाल खोटी, जयने घडे राघवी प्रेम तुटी. आणि म्हणून समर्थांनी पण सांगितले ना, जे संगतीने मती राम सोडी. अहो ज्या संगतीने मती राम सोडून देते, आत्मारामापासून दूर नेते, त्या मतीची जरूरच काय, त्या मतीची गोडीच काय. तसं दिनकर स्वामी पण म्हणतात, मना प्रीतिया बहुसाल खोटी. या विषयांची प्रीती आहे ना ती बहुसाल खोटी. असं करू नका, सत्संग करा, तो पण जाणपणे हे करा. सत्संग करायचा आहे, जाणत्याची संगती धरायची आहे. कारण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. आपण परमार्थ यायच्या थोड्या अगोदर किंवा त्यापर्यंत आपण दुर्जनच होतो. कारण आपण जे काही कर्म करतोय त्याचा कार्यकारण भाव आपल्याला माहिती नव्हता. आपण जे योग्य करतोय का अयोग्य करतोय ते आपल्याला माहिती नव्हतं. आणि आपलं कर्म आपल्याला बाधक आहे हेही आपल्या लक्षात नव्हतं. मग आता परमार्थात आलोय ना, आता सद्गुरु कृपेने आपण या मार्गावरती आहोत ना, मग आता डोळसपणे तरी कर्म करूयात. आता आपण डोळसपणे तरी कर्म करूयात. म्हणून जाणत्याची संगती अशी धरूयात की ज्याने आपल्या वृत्तीमध्ये पालट होईल. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की प्रपंचाची प्रगती ही परमार्थिक प्रगती नाही. तुम्ही प्रपंचात किती मोठे व्हा, डॉक्टर व्हा, तुम्ही भरपूर या, पण त्याचा संबंध परमार्थाशी जोडू नका. परमार्थातली प्रगती करण्यासाठी तुम्हाला सूक्ष्म व्हावं लागेल, साधूचं संग घ्यावा लागेल. आणि परमार्थिक प्रगती जर साधायची असेल, जीवन मुक्त व्हायचं असेल, तर एकच कसोटी लावून बघा, तुमच्या वृत्तीत किती बदल झालेला आहे. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की आपण जर समजा एखादी साधना करत असू तर स्वतःला 1 वर्षाने अनुभवा, अरे माझा क्रोध शांत झालाय का थोडासा. मी या तीर्थक्षेत्राला जाऊन आलो, मी बाबा कुठल्या एका गडावर गेलो, मंदिरात जाऊन आलो, मठात तिथे 8 दिवस सेवा करून आलो, छान उत्तम. पण तिथे तुझी परमार्थिक प्रगती झाली. असं वाटलंय का की मी रोज 10 माळा जपतोय, आता मी 1 माळ 11 माळा मी हे करायला लागलो, मला आता गोडी वाढली त्याची, ही परमार्थिक प्रगती झाली. अहो हा आतापर्यंत अत्यंत रागीट मुलगा होता, हे आपण खूप बघायचो, असं ऐकलेलं पण आहे. रागीट मुलगा होता, पण ते ऐकते जाऊन आला आणि इतका शांत झालाय ना आता. ही परमार्थिक प्रगती आहे, ही खरी कृपा आहे, ही परमार्थिक प्रगती. आणि ही परमार्थिक प्रगतीच तुम्हाला हळूहळू शनै त्या मोक्षाकडे, त्या जीवन मुक्ततेच्या पदवीपर्यंत नेऊन पोचवणार आहे. तुमची लौकिकातली प्रगती तुम्हाला याच्यासाठी काही नाही, पण तुमची शांती किती आहे, सदा शांती विरक्ती आहे, तुमच्यात वैराग्य किती आलेलं आहे. नाहीतर खूप देवधर्म दानधर्म सगळं छान मोठा करायचा, मोठा उत्सव करायचा, याचा उत्सव त्याचा करायचा, पूजा कराव्या, आणि नंतर जर समजा आसक्ती तशी राहिली किंवा दंभ राहिला तर काय कामाचा. तर परमार्थात हे सगळं शून्यवत आहे, सगळं शून्यवत आहे. पण दुर्दैवाने हे सांगायला कुणीच नसतं. पण आपल्या सर्व संतांनी अगदी हे आपल्याला कानी कपाळी ओरडून सांगितलेलं आहे की जाणत्याची संगती धरा, परमार्थात प्रगती करा. आणि म्हणून आमचे दिनकर स्वामी पण म्हणतात, मना प्रीतियाची बहुसाल खोटी, जयने घडे राघवे प्रेम तुटी. राघवाचं प्रेम तुमचं लांब होईल अशी काही तुम्ही करू नये. कारण
कारण असं जर करत राहिला तर एक दिवस तो सत्संग पण निघून जाईल आणि परमार्थ हातीचा जाईल. नाही कळतो. सूक्ष्मातली गोष्ट असते. आपण प्रपंच करतोय का परमार्थ करतोय हेच कळत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये समर्थांची एक फार छान ओवी आहे बघा. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, संत संगे निरूपणी स्थिती बाणे. मी आपल्या सगळ्या ग्रुपमधल्या सगळे जे आपले सदस्य त्यांचा विशेष विशेष अभिनंदन करतो की आपण गेले 5 वर्ष हे निरूपण ऐकतोय आणि ह्या निरूपणानेच आपली वृत्तीमध्ये पालट होणार आहे. आणि वृत्तीचं पालट हीच परमार्थाची प्रगती आहे. श्रवण मननाशिवाय कारण सत्संगाला आता आपल्याकडे साधूच आहेत पण आपली त्यांची भेट नाही, आपल्या नशिबात तो योग नाही. पण हे सांगणारे आपल्याला हे सगळे आपले आहेत, हे आपल्याला सगळे प्रवचनकार, हे सगळे संत महंत जे आहेत ते आपल्या त्यांच्या या अक्षराच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगतच आहेत. संत संगे निरूपणी स्थिती बाणे. ही जीवनमुक्ताची स्थिती कशी बांधता येईल तर संत संग आणि त्या संत वचनांचं निरूपण. त्या संत वचनांच्या निरूपणाने आपण ही जीवनमुक्ताची स्थिती अगदी अगदी सहज पाळू शकतो. आता सिद्धाची लक्षणं यांनी आपल्याला सांगितलं. तर मगाशी म्हणाल त्याप्रमाणे मना साधू संगेची निस्संग व्हावे, मना साधू संगेची लीळा तरावे, मना साधू संगे जीवनमुक्त व्हावे, मना हे नित्य आचरावे. का करावं? पहिला प्रश्न येतो आपला प्रपंचातला. कशासाठी बाबा? काय फायदा होईल? सामान्य माणसाला, साधकाला पहिले फळश्रुती लागते त्याची. काय करावं? आणि दुसरा प्रश्न येतो तर कसं करावं? बुवा सांगताय छान आहे, परमार्थ असा करावा, पण कसं करावं? लगेच वे आउट पण दाखवा की. म्हणून आमच्या दिनकर स्वामींनी त्याचा वे आउट पण आपल्याला दाखवा, त्याचा मार्गही दाखवलेला आहे. ते म्हणतात पहिल्यांदा त्यातली नैराश्यता दाखवली त्याने. मना काय रे भूलसी या प्रपंचा, जयासे निसंगे घडे संगनीचा, मना सेवी साधू जना सज्जनाला, सदा सेविला तोष होतो हरीला. काय कर म्हणावे याच्यासाठी? सज्जनांची सेवा कर. सत्संगती मिळेल न मिळेल हा तुझ्या नशिबाचा भाग. तुझ्या आयुष्यात तो योग असेल, आपल्या आयुष्यात तो योग असेल तर आपल्या ते सत्संगती साधू, असा साधू जो सिद्ध लक्षणी साधू आहे, जो काम क्रोध मोह मद मत्सर आणि दंभ रहित असा साधू आहे, हे मिळणं हे आपलं भाग्यच आहे. ती एक सद्गुरू कृपाच आहे. पण तो नाही मिळाला ना तर सज्जनाची तरी सेवा कर. सज्जन तर आपल्याला ओळखू येतात ना. सज्जनही आपल्याला कळतो, दुर्जनही आपल्याला कळतो. मग सज्जनाची सेवा कर. त्याने काय होईल? मना सेवी साधू जना सज्जनाला, सदा सेविल्या तोष होतो हरीला. संत मंडळी, सज्जन लोक ही हरीचेच अंश आहेत. आणि अशी तू सतत त्यांची जर सेवा केलीस तर हरीला तोष होतो, आनंद होतो हरीला. कारण ती त्यांचीच रूप आहेत. ईश्वराचे जे जे अवतार आहेत ते सगळे त्यांचीच रूप आहेत आणि ते आपल्याला ईश्वर प्रत्यक्ष भेटू शकत नाही. म्हणून सज्जनांच्या रूपाने इथे हे चाललेलं आहे. हा पृथ्वीचा जो भार आज जो कलियुगात धरला आहे तो सज्जनांच्या सत्वगुणावरच धरलेला आहे. कारण सज्जन आहेत त्यांचा सत्वगुण शिल्लक आहे. म्हणून नेतर हे जे पंचप्रलय आहेत हे कधीच होऊन गेले असते. म्हणून आमचे स्वामी म्हणतात मना सेवी साधू साधू जना सज्जनाला, सदा सेविल्या तोष होतो हरीला. आणि हे करण्यासाठी काय होईल तुला? मना काय रे भूलसी या प्रपंचा. भाऊ, या प्रपंचात नको बरं अडकून राहू. या प्रपंचात अडकून राहिलास ना तर तुला हा प्रपंच या विषयांच्या नादाने नीचत्वालाच घेऊन जाईल. तुझी अधोगतीच होत राहील. आणि मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपल्याला कळत नाही हो, आपला परमार्थ दांभिकतेने होतो. आपण जे करतो ते स्थूलात करत राहतो आणि सूक्ष्मात आहे तिथेच असतो. सूक्ष्मात आपण पहिल्या पायरीवरच असतो आणि स्थूलात मात्र आपण अगदी भराभर चढत जातो. आणि आपल्याला कोण कौतुक असतं, वा 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 किती पुढे गेलो, किती छान झालं, सगळं छान छान छान. अरे हा लौकिकातली प्रगती आहे. परमार्थात तू आहे तिथेच आहेस. अत्यंत डोळसपणे समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ करायला सांगितलेला आहे. आणि हा डोळसपणाच माणसाला परमार्थात पुढे घेऊन जातो. बाकी सगळ्या संतांचा आहे पण समर्थांचं विशेषत्वाने रोकडा परमार्थ आहे समर्थांचा.
परम अर्थ, कुठलीही गोष्ट त्यांनी अंधश्रद्धाने आणि डोळे बंद करून नाही तर जाणून करा म्हणाले. त्याच्यामुळे हा परमार्थ देखील जाणूनच झाला पाहिजे. मना काय रे भूलसी या प्रपंचा, जयाचे निसंगे घडे संग नीचा. असा नीच संग नको. आता नीच काय, साधं प्रपंचात आहे की एखादा माणूस जर समजा आपल्याला असा शिव्या देणारा भेटला किंवा एखादी बाई अशी सारखी जसं कुचाळ काय करणारी भेटली तर आपल्याला नको वाटतं. आता परमार्थात लागल्यापासून तर नकोच वाटतं. कोण निंदा करणारा असेल तरी नको वाटतं बाबा बोलायला त्याच्याशी. काय हवं वाटतं आपल्याला की जो कोणी या तत्वाचं उलगडून करेल, छान एखादा दृष्टांत देईल, छान एखाद्या भगवानाच्या अवतारातल्या कथा सांगेल, असा माणूस हवा असा वाटतो की नाही. असा माणसाशी गप्पा मारायला वाटतं, त्याचा संग व्हावा वाटतो, काही त्याच्याकडनं काही देणं घेणं नको असं, पण तो माणूस हवा असा वाटतो. मग हे हवा असं वाटणं काय आहे, ते त्याच्या सत्वगुणांचं फलित आहे. आणि म्हणून तो का तसा आहे, त्याच्यात प्रपंचाची आसक्ती कमी झालेली आहे. म्हणून जर समजा आपल्याला नीचाची संगती नको असेल ना, तर इकडे आपली सत्संगाची जी संगती आहे ती वाढवली पाहिजे. आता कशी करायची? मगाशी म्हणाल्याप्रमाणे माणूस आकंठ प्रपंचात बुडलेला आहे. आकंठ. अगदी भले भले साधक देखील आपण नाही हो, या मनाने इतक्या जणांना नाचवलेलं आहे. आपण तर कोण त्याची? आपण तर कोण आहोत? भल्या भल्यानं या मनाने नाचवलेलं, ते विषयाने नाचवलेलं आहे. पण आमचे स्वामी म्हणतात, मना कामना सांडी दाराधनाची, तथा पुत्र मित्रादी सर्वा जनाची, न येतील कोणी तया वेण कामा, म्हणून स्मरे सर्वदा राम नामा. मगाशी म्हटलं सत्संगती जरुरी आहे, पण सत्संगती मिळेल ह्याची शाश्वती नाही. मग काय कर? सज्जनांची सेवा कर, साधूजनांची सेवा कर, ज्याच्याने तुला मनाला समाधान मिळेल अशांची सेवा कर. हळूहळू तुला होईल. आता पुढची पायरी सांगतात, ते मिळोत न मिळोत, पण तू काय करशील? सदा सर्वदा नाम वाचे वदावे, म्हणून स्मरे सर्वथा राम नामे. म्हणून स्मरे सर्वदा राम नामा. ते एकच रामनाम असं आहे की तुला हा भवसागर तारून नेणार आहे. हे एकच रामनाम आहे, तुला अखंड शांती प्रदान करणार आहे. हे एकच रामनाम असं आहे जे तुला प्रपंचातही तारणार आहे आणि परमार्थात तर ते तारणारा आहेच आहे. अहो, प्रत्यक्ष शंकर जो आहे तो पण या सृष्टीचा संहार करून आणि त्या संहाराचंच रूप आहे ना, प्रलयाचंच रूप आहे शंकराचं. आणि संहार म्हणजे काय, तर तमोगुणाचा अधिपत्य असलेल्या गोष्ट आहे. त्या शंकराने देखील तमोगुणाचा इतका भार त्याच्यावर झाला की तो कंटाळून गेला आणि शेवटी विष्णूचं नाव, सत्वगुणाचं नाव म्हणजे रामनाम घेतलं. तेव्हा कुठे त्याला स्थिरता आली आणि तो त्या रामनामाने घेतलं म्हणून तो स्थिर झाला. जर शंकराची ही अवस्था, जो तमोगुणाचा अधिपती आहे, संहाराचा अधिपती आहे, त्याची ही अवस्था, तर तुमच्या आमच्या पामरांची काय अवस्था हो? म्हणून स्वामी म्हणतात, मना कामना सांडी दाराधनाची कामना सांडा. बरं म्हणलंय, बरं दारा आणि धन सांडा असं नको म्हणलंय. कुठलीही गोष्ट जाणून करायची ती अशी, प्रपंचात काय सोडायचंय? प्रपंच नाही सोडून जायचा, त्यातली आसक्ती सोडायची. आपण आसक्तीने प्रपंचात गुंतलेलो आहे आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं प्रपंचात स्वार्थ आला की तुम्हाला आसक्ती चिकटते. ज्या क्षणी प्रपंचात तुमचा स्वार्थ निघून जाईल ना, त्याप्रमाणे आसक्ती नाही वाटणार. अहो, काही माणसांच्या नशिबी राजयोगच असतात. काही नाही केलं तरी त्यांना ते भरपूर प्रमाणात मिळतं. आणि काही माणसांच्या नशिबात कितीही केलं तरी त्यांच्या घरात दारिद्र्यच असतं. का अशी बरं ही आहे? घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी योगे. पण आपल्याला प्रपंचात प्रयत्न करायचा आहे ना, प्रपंचाचा प्रयत्न करा, प्रपंचात करा. तुम्ही जर तुम्हाला पैसा कमवायचा आहे, मेहनत करा, त्याच्यासाठी अजून करा. कारण
असं असतं ना की आपलंच कर्म आपल्यापुढे प्रारब्ध म्हणून येऊन टाकणार आहे, पण या प्रारब्धाला निस्तरायचं काम, या प्रारब्धाच्यावर मात करायचं काम एकच करू शकतं, ते म्हणजे रामनामाची साधना. म्हणून ते म्हणतात, मना कामना सांडी दाराधनाची, तथा पुत्र मित्रादी सर्वाजनाची, येतील कोणी तया विण कामा, म्हणून स्मरे सर्वदा रामनामा. आणि पुढे त्या रामनामाचं कौतुक करताना म्हणतात, मना राघवे वीण वाणी कुवाणी, दिसे कीर्तना वीण ती दीनवाणी, म्हणून वदे सर्वदा नाम वाचे, मना चुकती पाशी तेणे यमाचे. हे रामनाम आहे ना, हे तुम्हाला दोन्हीकडे तारेल बरं. तुम्हाला प्रपंचातही तारेल, हे तुम्हाला परमार्थातही तारेल. कारण हे दोन्हीकडे हे रामनाम आहे. हा राम इतका दयाळू आहे, इतका मवाळू ना. अहो तुम्ही रामायण वाचलंच असेल ना, त्या रामाने कुठली गोष्ट स्वार्थासाठी केली बरं? अहो की आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी, आईच्या इच्छेसाठी 14 वर्ष वनवास भोगला. 14 वर्ष त्याने वनवास भोगला. नंतर लोकांनी त्याला अपवाद केला म्हणून आपल्या अत्यंत प्रिय अशा जी पत्नी होती तिला अग्निदिव्य करायला लागलं. किती किती म्हणून त्याग करावा त्याने. असा जो राम आहे तो आपल्या भक्तांना सोडेल का? नाही केलं की नाही. आणि नंतर शेवटी देखील त्यांनी सगळीच्या सगळी अयोध्यापुरी त्याने विमानातनं नेलेली आहे. सगळ्यांना मोक्ष दिलेला आहे. अहो राम रावणाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर सगळे जे काही वानर थोडे बहुत मृत्युमुखी पडले होते, तर सगळे देव त्याचं तिकडे अभिनंदन करायला आले रामरायाला, की तू आम्हाला आज मुक्त केलंस, आमच्यावर अनंत अपकार आहेत. त्यांनी काय मागितलं असेल बरं त्या रामाकडे? रामाने देवाकडे काय मागितलं? रामरायाने मागितलं, मला माझ्यासाठी काही नको म्हणाला, पण हे जे म्हणून वानर माझ्यासाठी लढले आणि ते मेलेत ना, त्यांना पुन्हा जिवंत करा. काही कधीच रामाचं पूर्ण चरित्र बघा, रामायण पूर्ण वाचा, एकही गोष्ट स्वार्थासाठी केलेली नाही. एकही गोष्ट. म्हणून रामायण आजही गायलं जातं, आजही चरित्र त्याचं ऐकवलं जातं. आणि तितक्याच तन्मयतेने आज 5,000 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला, पण दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दासपाळू, अजून किती विशेषणं लावली तरी त्या रामाला कमीच आहेत बरं. कुठली गोष्ट त्याने स्वार्थासाठी केली नाही. आता उरलो उपकारापुरता, तसा जन्मच उपकारापुरता आहे. आणि म्हणून त्या रामनामाची संगती लावून घ्या, त्या रामाला आपलंसं करून घ्या, आणि मग तुम्हाला परमार्थ सोपा जाईल. आणि निष्काम भावने भगवंत जोडे बरोबर. तुम्ही निष्काम भावनेने त्या भगवंताची आराधना केली ना, की लौकिकात काही कमी पडून देत नाही. अहो समर्थांचा श्लोकच आहे ना, समर्थाची आ सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. अहो काय बिशात कोणाची तुम्ही समर्थांचं सेवक असाल, तर तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची. लौकिकात बघू शकणारच नाही, आणि परमार्थात तुम्हाला सूक्ष्मतेने तो तुम्हाला उत्तमोत्तम गती देईल, तुमची परमार्थिक प्रगती करूनच दाखवेल. सदा सर्वदा देव सन्निधा आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ठ पाहे. थोडं धारिष्ट बघतो, तेवढंच फक्त धारिष्ट आपल्याच जी काही कर्माचं फळ म्हणून समजा, पण त्या रामाला सोडू नका. आणि आमचे दिनकर स्वामी हेच सांगतात, मना फारसे काय सांगो तुला मी, अरे सर्व सांडी भजे नित्य रामी, नको वावरू तू कदा दुष्टकामी, तेणे सौख्य पावेसी नातू त्रिधामी. त्या रामाला सोडू नको बरं. त्या रामाला सोडलं मग या त्रिणी लोकामध्ये तुला सौख्य नाही. तुला प्रपंच चांगला व्हायचा आहे, परमार्थ चांगला व्हायचा आहे, तर सदा सर्वदा नाम वाचे वसुदे. फार छान श्लोक आहेत, आणि ह्याच्यात आपण रामनामाचा महिमा ऐकणारच आहोत. आता इथे थांबूयात. तुमच्या सगळ्यांच्या वतीने समर्थांना आणि दिनकर स्वामींना मी अत्यंत विनंती करतो की माझ्या सर्व भक्तांना, माझ्या सर्व साधकांना, इथे असणाऱ्या सगळ्या साधकांना उत्तम गती दे, रामनामाचं प्रेम दे, डोळसपणे परमार्थ करण्याची बुद्धी दे, आणि तुझी कृपा त्यांच्यावरती अखंड असू दे. जय जय रघुवीर समर्थ.